हॅलो एव्हरीवन, मी जयमाला ब्युटी आर्टिस्ट आणि मी आली पार्लरमध्ये. इतक्या सकाळी सकाळी शॉपमध्ये आल्यामुळे मला खूप जास्त थंडी वाजत होती आणि थंडी पण खूप जास्त होती. माझ्या मिस्टरांनी मला मस्त आरती वगैरे करून दिली. तर माझे हे सायडर मेकअप होते शॉपमध्ये, त्यामुळे मी लवकर आली. तर हे क्लायंट आल्यानंतर मी बघते तर काय त्यांच्या फेसवरती खूप जास्त हेअर होते. तर मला ते सर्व हाईट करायचे होते. प्रॉपर काम तर नाही होऊ शकत, ते थोडेफार दिसतातच. पण क्लायंटचं असं असतं की पूर्ण प्रॉपर हाईट झाले पाहिजे, तसं काही नाही होत. तर माझा हा फायनल लूक होता आणि त्यानंतर मी सेकंड सायडर करायला घेतली. कारण ह्या दोघं सायडर वेगवेगळ्या लग्नात नव्हत्या, त्यामुळे मला त्यांच्या वेळेत त्यांना मॅनेज करून द्यायचं होतं. त्यांना तितक्या वेळेत पाठवायचं होतं. तर मी दोघांचं कामही वेळेत केलं आणि मी हे काम करण्यासाठी फक्त एकटीच होती. मला हेल्पर वगैरे कोणीही नव्हतं शॉपमध्ये. तर इतक्या मॉर्निंगला हेल्परही येत नाही, कारण आपलं काम आपल्यालाच हँडल करावं लागतं. त्यानंतर हेअरस्टाईल वगैरे होत्या, खूप सिंपल हेअरस्टाईल होत्या. छोट्या छोट्या मुली होत्या. तर त्यांनाही खूप लेट झालेला होता माझ्यामुळे, कारण माझे काम एकटीने खूप हळूहळू चालले होते. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. त्यानंतर हा फायनल लूक होता तिचा. तिलाही खूप जास्त आवडला आणि तिला जसा हवा होता तसाच झालेला होता. तिची ज्वेलरी वगैरे तिने स्वतः डिसाईड करून आणलेली होती. तर तुम्हाला कसा वाटला ते सांगा. त्यानंतर सर्व माझ्या पार्लरची गर्दी कमी झाली. सर्व खूप जास्त घाईमध्ये होते. त्यांच्या पद्धतीने त्यांचे कामं झाले. त्यानंतर मी पार्लर आवरून घेतलं. माझ्या स्टुडंट आले आणि आम्ही मस्त वेळ एन्जॉय केली. तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया.